नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा. अर्थातच 16 तारखेला रात्री म्हणजे कालच आपली कोजागिरी पौर्णिमा लागली होती. तर चंद्राची जी उदयतिथी होती ती काल होती, त्याच्यामुळे कोजागिरी पौर्णिमेची जी पूजा होती ती मी कालच करून घेतलेली आहे. तर काल रात्री कोजागिरी पौर्णिमा लागली होती, तर त्याच्यामुळे काय झालं की सत्यनारायण करणं तर शक्य नव्हतं. सत्यनारायण आपल्याला आजच म्हणजे 17 तारखेला करायचं आहे. तर कोजागिरी पौर्णिमेची पूजा आणि सेवा ज्या काही होत्या रात्रीच्या त्या सगळ्या करून झालेल्या आहेत. तर आज 17 तारखेला आपल्याला दरमहा जो आपण पौर्णिमेला सत्यनारायण करत असतो, तर तो सत्यनारायण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याचबरोबर पौर्णिमेला दरमहा सत्यनारायण का करायचा असतो किंवा त्याचं काय महत्त्व आहे ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी मांडणी करून झालेली आहे. मी मांडणी आधीच करून घेतलेली आहे. तर मांडणी कशी करायची ही सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात दाखवते. त्याबरोबर पूजा कशी करायची आणि सत्यनारायणाचं काय महत्त्व आहे आणि पौर्णिमेला सत्यनारायण का करायचं हे आता आपण बघणार आहोत. त्याचबरोबर आपण दर महिन्याला जी पौर्णिमा येते म्हणजे वर्षातून 12 वेळा आपण सत्यनारायण करतो. त्याचबरोबर श्रावणात सुद्धा 5-11 सत्यनारायण करत असतो. पण कोजागिरी पौर्णिमेला म्हणजे तुम्ही वर्षातनं करा अगर नका करू, पण कोजागिरी पौर्णिमेला सत्यनारायण करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या काही सेवा असतात किंवा इच्छापूर्तीसाठी घरातल्या भरभराटीसाठी, तर त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. तर या दिवशी आपण जितक्या काही धनलक्ष्मी प्राप्तीच्या ज्या सेवा असतात त्या आपण करत असतो. तर त्यातीलच सत्यनारायण ही एक सुद्धा सेवा आहे. तर या सेवा केल्याने बऱ्याच प्रकारच्या गोष्टी म्हणजे इच्छा आपल्या पूर्ण होतात. लक्ष्मी देवींचा वास, इंद्रदेवतांचा, कुबेर देवतांचा वर्षाव आपल्या घरावरती होत असतो. तर कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला आवर्जून सत्यनारायण करायचा असतो. तर आता मी सत्यनारायण पूजेची मांडणी कशी केली आहे ती तुम्हाला दाखवते. त्याच्यानंतर पूजेसाठी लागणारा जो प्रसाद असतो तो आपण बनवूया आणि मग पूजेला सुरुवात करूया. तर ही अशा प्रकारची मी मांडणी केलेली आहे. तर मी तुम्हाला थोडक्यात मांडणीत सांगते. तर आपलं जे काही देवघर असतं त्याच्या पुढेच आपण सत्यनारायण करत असतो. जो आपण वास्तुशांती किंवा लग्नानंतर किंवा अशा काही सोहळा-ओवळ्याच्या वेळेस सत्यनारायण करत असतो तो वेगळा सत्यनारायण असतो. हा आपला जो दरमहा पौर्णिमेला आपण सत्यनारायण करतो त्या सत्यनारायणाबद्दल मी तुम्हाला सांगत आहे. तर सगळ्यात आधी एका पाटावरती पांढऱ्या रंगाचं आसन आथरायचं. तर हा सत्यनारायण करताना तुम्ही पांढऱ्या रंगाचं आसन किंवा पिवळ्या रंगाचं आसन घेऊ शकता. तर हे मी पांढऱ्या रंगाचं आसन अंथरलेलं आहे. त्याच्यानंतर त्या आसनावरती एका तांब्यात हे आंब्याची डगळं आपल्याला ठेवायची असते. 5 आंब्याची पानं, 5 किंवा 7 तुम्ही ठेवू शकता किंवा नागवेलीची मिळाली तरीही चालतील. तर त्या ह्या तांब्याच्या वरती पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा. त्या तांब्याच्या वरती एक ताम्हण घ्यायची. ती ताम्हण पूर्णरित्या तांदूळाच्या राशीने भरायची आणि त्याच्यात बाळकृष्णांना स्थापन करायचं. तर बाळकृष्ण हे विष्णू भगवानांच्या जागी असतात, त्याच्यामुळे बाळकृष्णाची मूर्ती आपण घेत असतो. त्याबरोबर सत्यनारायणाचा फोटो जर तुमच्याकडे असेल तर तो सुद्धा तुम्ही पूजेत मांडू शकता. त्याच्यानंतर आपल्याला 2 समया घ्यायच्या आहेत. एक तेलाची तुपाची घेऊ शकता किंवा दोन्ही तुपाच्या किंवा दोन्ही तेलाच्या घेऊ शकता. शक्यतो पूजा करताना शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा असावा. त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल घंटासुद्धा आपल्याला मांडायची आहे. तर घंटा जी आहे ती आपल्या डाव्या बाजूला मांडायची आणि शंख जे आहे ते आपल्या उजव्या बाजूला, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर कलशाच्या समोर आपल्याला जोड पानांवरती म्हणजे 2-2 पानं घ्यायची. त्याच्यावरती 3 सुपाऱ्यांची मांडणी करायची आहे. तर पहिली सुपारी, दुसरी सुपारी आणि तिसरी सुपारी. तर ह्याच्यात 3 सुपाऱ्या असतात. हे वरुण देवता, इंद्र देवता आणि गणेश भगवानांचं प्रतीक असतं. तर दरमहा पौर्णिमेला आपण त्या सुपाऱ्या वापरल्या तरीही चालतात किंवा जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही बदलून घेतल्या तरीही चालतील. पण जर तुम्ही त्या सुपाऱ्या वापरत असाल तर त्या कापुराच्या डब्यात ठेवा, जेणेकरून सुपाऱ्यांना कीड लागणार नाही. त्याच्यानंतर पूजा करण्यासाठी आपल्याला हा ग्रंथ स्वामी केंद्रात मिळतो. तुमच्या जवळ कुठे स्वामी केंद्र असेल तर तुम्ही हा ग्रंथ घेऊ शकता. याच्यात पूजेचा सविस्तर विधी दिलेला आहे. तर हा ग्रंथ, त्याच्यानंतर बाळकृष्णांसाठी वस्त्र, त्याच्यानंतर आपण जे आचमन किंवा संकल्प करत असतो तर त्याच्यासाठी ताम्हण घेतलेली आहे. बाळकृष्णांना स्वच्छ करण्यासाठी एक रुमाल आहे. त्याच्यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा घेतलेला आहे. पाण्याने भरलेला लोटा आपल्याला संकल्प वगैरे करायला लागतो. हळदी कुंकू जे आपण नेहमीच्या पूजेमध्ये घेतो आणि त्याच्यानंतर अशा 3 वाट्या घेतलेल्या आहेत.
साखरेच्या ज्या आपल्याला ज्या 3 आपल्या सुपारी प्रतीक असतात त्यांना आपल्याला नैवेद्य दाखवण्यासाठी. तर अशी साध्या पद्धतीने पूजा मांडून घेतलेली आहे. तर आता आपण प्रसाद बनवूया आणि त्याच्यानंतर पूजा कशी करायची ते आपण बघूया. तर जसं मी तुम्हाला दाखवलं पूजेची मांडणी माझी करून झालेली आहे. तर सत्यनारायण पौर्णिमेच्या या पूजेसाठी किंवा आपण कुठलाही सत्यनारायण करतो आपल्याला माहिती आहे की आपल्याला प्रसाद रूपी हा रव्याचा शिरा बनवायचा असतो. तर तो नैवेद्य आपल्याला लागतोच, तो स्किप करून किंवा तो टाळून चालणार नाही. तर नैवेद्य बनवण्यासाठी आपल्याला 1.25 वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे. तर हा जो प्रसाद असतो पौर्णिमेला केला जाणारा सत्यनारायणाचा प्रसाद, तर हा आपल्या घरात जितके कुठले कुटुंबातील लोक असतील त्यांनीच ग्रहण करायचा असतो. तर दुसऱ्या कुणाला आपल्याला हा प्रसाद वाटता येत नाही. तर वाटी तेवढ्याच प्रमाणाची घ्या, 1.25 वाटी, की तो प्रसाद तुमच्याकडनं संपेल आणि त्याचा अपमान होणार नाही किंवा प्रसाद वाया जाणार नाही आणि घरातलीच व्यक्ती खाऊ शकते. तर मी आता 1.25 वाटीचा प्रसाद बनवत आहे. त्याच्यासाठी 1.25 वाटी तूप कढईत घेतलंय, 1.25 वाटी रवा भाजून घेणार आहे, 1.25 वाटी साखर घालणार आहे. तुम्ही दूध किंवा पाणी घालू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालू शकता. आणि आता आपण मी प्रसाद बनवून घेते आणि त्याच्यानंतर प्रसाद बनवून घेतल्यानंतर मग आपण पूजेच्या ठिकाणी भेटूया. पूजेची मांडणी करून झाली, प्रसादसुद्धा बनवून झाला. आता मी पूजेला सुरुवात करत आहे. तर धूपदीप प्रज्वलित करून घेते, सुरुवातीचं आचमन करते आणि त्याबरोबर तुम्हाला सांगते की पौर्णिमेला सत्यनारायण का करायचं आणि मग त्याच्यानंतर पूजा कशी करायची हे मी सविस्तर पुढे व्हिडिओमध्ये दाखवेन. तर सगळ्यात म्हणजे श्री सत्यनारायण. दर पौर्णिमेला आपण सत्यनारायण पूजा का करावी याच्या मागचं सविस्तर कारण आज आपण जाणून घेऊया. तर जन्म देण्याचं किंवा जन्माला घालण्याचं काम ब्रह्मदेव करत असतात व जन्म ते मृत्यूपर्यंत पालनपोषण करण्याची जबाबदारी भगवान विष्णूंवर आहे आणि मृत्यूनंतर भगवान शंकर यांची जबाबदारी असते. म्हणून मेल्यानंतर मृत आत्म्यांना मुक्ती देण्याचं काम भगवान शंकरांच्या स्थानी असतं. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागबली हा विधी केला जातो. आपल्या घरात पुरेसे न पडणे, आर्थिक अडचणी येणे, अन्न चविष्ट न लागणे, अन्न खाऊन तृप्ती न होणे, महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरता लवकर संपणे, घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे, पैसा घरात आला म्हणजे त्याला वाटा फुटून अनठाई पैसा खर्च होणे, वरील सर्व बाबींचा कार्यकारण भाव आपणास समजत नाही. असे प्रश्न ज्यावेळेस केंद्रात जातात तेव्हा सत्यनारायण पूजा दर पौर्णिमेला घरच्या घरी करण्याचा कार्यक्रम दिला जातो. सगळ्या काही अडचणींना मार्ग म्हणजे सत्यनारायण पूजा. तर सतत 12 पौर्णिमांनंतर सत्यनारायण केल्यानंतर त्या व्यक्तीचे वरील सगळे प्रश्न अंशांशी सुटलेले असतात. बरेच चांगले अनुभव लोकांना येतात. याचं कारण असं की आपण जी सत्यनारायण पूजा करतो ती धान्याची पूजा असते. जुनी मंडळी असं म्हणायचे की घरचं धान्य सरत नाही व विकताचं धान्य पुरत नाही, कारण विकताचं आणलेलं धान्य आपल्या घरी आल्यानंतर आपण ते खातो. त्यावर जाणकार मंडळी असे म्हणतात की ओकलेलं खाल्लं तरी एक वेळ चालतं, परंतु टोकलेलं खाऊ नये. जैसे खावे अन्न वैसे उपजे मन. या सर्व गोष्टी आपल्या कुटुंबावरती व आपल्यावरती किती वाईट परिणाम करू शकतात. घरातील माणसं एका विचाराने न राहणे, घरात अन्नधान्य पैसा पुरे न पडणे, या सर्व गोष्टींचं मूळ आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. म्हणून आपल्या पूर्वजांनी फार बारीक अभ्यास करून घरी पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करण्याची प्रथा चालू केली आहे. आपल्या घरी असलेलं अन्न व धान्य धन पालनपोषणाची जबाबदारी भगवान विष्णूंकडे असल्याने भगवान विष्णूच्या अधिष्ठानातील घरातील धान्य व पैसा सत्यनारायण पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजून घेतला तर त्या पैशाचं आणि धान्याचं सर्व दोष नाहीसे होतात. तसेच तो पैसा, धन, धान्य, पैशातील पैसा टाकल्यास घरातील बरकत राहते. पूजेतलं वापरलेले धान्य धान्यात टाकल्यास धान्यात बरकत राहते. त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरातील लोकांना ते पवित्र अन्न खाल्ल्याने त्यांच्या मनामध्ये पवित्र विचार येऊन घरात सुख, शांती, समृद्धी, आनंदी, प्रसन्न वातावरणास सुरुवात होते. त्यामुळे दर महापौर्णिमेला सत्यनारायण करण्याची प्रथा पडली आहे. आता मी तुम्हाला सांगते पूजा कशी करायची. तर पूजेची सुरुवात माझी सुरू झालेलीच आहे. तर दीप प्रज्वलन केल्यानंतर सगळ्यात आधी आपण जे करतो ते गणेश पूजन. कुठल्याही कार्याच्या सुरुवातीला आपण गणेश पूजन करतो. तर जी पहिल्या सुपारीची मी जी पूजा केली ते गणपतीचं प्रतीक आहे. तर पहिल्या सुपारीची पंचोपचार पूजा करून
गणपती बाप्पांना साखर दाखवली. तर पूजा कशी करायची, हळद कुंकू व्हायचं, त्यांना फुलं व्हायची, अष्टगंध व्हायचं, धूपदीप दाखवायचा, साखर नैवेद्य स्वरूपात अर्पण करायचा. तसंच गणपतीची पूजा झाल्यानंतर जो मंगल कलश आपण स्थापन केलेला आहे आणि पूजेत जो कलश घेतलेला आहे त्याची पूजा करायची. ती पूजा झाल्यानंतर पूजेसाठी जो आपण दिवा लावलेला असतो त्या दिव्याची पूजा करायची. त्याच्यानंतर जो मान येतो तो दुसऱ्या सुपारीचा. जी दुसरी सुपारी आहे ती आपली कुलदेवतेचं प्रतीक आहे. तर आधी कुलदेवतेच्या सुपारीची पूजा करायची. त्यांनासुद्धा पूर्वीपारा जसं आपण गणपती बाप्पांची पूजा केली तसं साखर नैवेद्य आणि पंचोपचार पूजा करायची. आणि शेवटची सुपारी म्हणजे वरुण देवतेची सुपारी. वरुण देवतेच्या सुपारीसाठी सुद्धा तशीच पूजा करायची. पहिले त्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं, फुलं अर्पण करायची, अष्टगंध अर्पण करायचं, नैवेद्यरूपी साखर दाखवायची, धूपदीप ओवाळायचा, अशा पद्धतीने पूजा करायची. त्याच्यानंतर येते ती बाळकृष्णांची पूजा. विष्णूरूपी जे बाळकृष्ण आपण मनात स्थापन केले आहे त्यांची पूजा करायची. त्यांना आव्हानाच्या अक्षता द्यायच्या आणि पूजेतून त्यांना ताम्हणात घ्यायचं आणि त्याचा अभिषेक करायचा. तर त्यांचा अभिषेक करताना आपण एक वेळा गणपती अथर्वशीर्ष, एक वेळा श्री सूक्त, एक वेळा पुरुष सूक्ताचं पठण करून त्यांना जलाभिषेक करायचा असतो. तर अशा पद्धतीने आपण बाळकृष्णांची पूजा करतो. तर या पूजेमध्ये बाळकृष्ण जे आहे ते विष्णू स्वरूप आपण मांडलेले आहेत. तर 3ही सुपाऱ्यांची पूजा झाल्यानंतर आता मी बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करत आहे. मंत्रोपचार पद्धतीने बाळकृष्णांचा अभिषेक झाला की त्याच्यानंतर त्यांना एका स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं. त्यांच्यासाठी जे वस्त्र आपण घेतलेले आहेत ते आपण त्यांना परिधान करायचे आणि पुन्हा त्यांना तांदूळाच्या ताम्हणात स्थापन करायचं. तर अशा पद्धतीने आपण सुरुवातीची पूजा करत असतो. ही झाली सत्यनारायणाची पूजा. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपण सत्यनारायणाची कथासुद्धा करतो. तर दरमा पौर्णिमेला केला जाणार सत्यनारायण, मी सुरुवातीला तुम्हाला एक ग्रंथ दाखवला, तर त्याच्यात कथा दिलेली आहे. 5 अध्याय आहे. ही पूजा झाल्यानंतर आपल्याला त्या 5 अध्यायांचं पठण करायचं आहे. तर त्या 5 अध्यायांचं पठण झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. तर नैवेद्य तुम्ही आधीसुद्धा दाखवू शकता किंवा नंतरसुद्धा दाखवू शकता. तर आता आधी मी इथे प्रसादरूपी नैवेद्य बाळकृष्णांना अर्पण केला आहे. तर या पूजेसाठी आवर्जून आपल्याला शिऱ्याचा नैवेद्य बनवायचा आहे आणि तो नैवेद्य आपण घरातील सगळ्या फक्त कुटुंबातील व्यक्तींनी खायचा आहे. जे कोणी कुटुंबात त्या घरात राहत असतील तेवढ्याच व्यक्तींनी तो प्रसाद ग्रहण करायचा. अन्य कुठल्याही लोकांना तो वाटायचा नाही. प्रसाद बाळकृष्णांना अर्पण करायचा आणि तो प्रसाद ग्रहण करायचा. आता इथे महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते की प्रसाद म्हणजे पूर्ण पूजा संपल्यानंतर प्रसाद घेऊनच आपल्याला जागेवरून उठायचं आहे, त्याशिवाय उठायचं नाही. तर पौर्णिमेचा सत्यनारायण तर झाला. तर आज अजून एक महत्त्वाच्या सेवेला माझ्या मनात इच्छा आहे की सुरुवात करावी. तर 108 स्वामीचरित्र पारायणाला मी सुरुवात करणार आहे. संकल्पयुक्त पारायण करायचं ठरवलं आहे. तर आता तर सत्यनारायण झाला आहे, आराध्यसुद्धा उठलेली आहे. तर माहीत नाही की सेवेला मी कधी सुरुवात करेल. तर त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये तरी मी दाखवत नाही. जर मी संकल्पयुक्त पारायणाला सुरुवात केली तर त्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवते. या व्हिडिओनंतर तो येईल जर मी सुरुवात केली तर. 108 संकल्पयुक्त पारायण कसे करायचे ते सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तर अशा पद्धतीने आजची माझी सत्यनारायण पूजा जी आहे ती समाप्त झालेली आहे. पूर्ण पूजा माझी करून झालेली आहे. आता फक्त नैवेद्य दाखवायचा बाकी राहिला, तो स्वयंपाक झाला की मी दाखवेन. तर अशा पद्धतीने आपल्याला दर महापौर्णिमेला सत्यनारायण पूजा करायची असते. जर तुम्हाला सत्यनारायण पूजा कशी करावी किंवा माझं जर काही सांगायचं राहून गेलं असेल तर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की देण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही सुद्धा दर महापौर्णिमेला सत्यनारायण करत जा. या सेवेने खूप पुण्य मिळतं, आपल्या सगळ्या इच्छा मनातल्या पूर्ण होतात. तर तुम्ही सुद्धा आवर्जून सत्यनारायण करा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील आणि तुमच्याकडनं कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. प्रत्येकाला श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया. नमस्कार.